जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हतला नवीन या शाळेतील शालेय व्यवस्थापन समिती आणि सर्व पालक मंडळी, माता पालक, पिता पालक या सर्वांनी शाळेच्या परिसरामध्ये परसबाग निर्मिती हा उपक्रम गेल्या 2 महिन्यापासून सुरुवात केलेला आहे। त्या माध्यमातून कामं या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची चालू आहेत। परंतु आज मात्र थोडं वेगळं घडलेलं आहे। आज आमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आज पालकांना बोलवू नका, आजचा मंगळवार हा आमच्यासाठी राखून ठेवा, असं आमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं। त्याच्यामुळं आज प्रत्यक्ष विद्यार्थी पहा या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। गेल्या 2 महिन्याच्या श्रमातून या ठिकाणी पालक उगवत आहे, त्या ठिकाणी मेथी येत आहे, संभार येत आहे आणि ही सर्व विद्यार्थी मंडळी आमची अरे यांनी काही नवीनच आकार आता या जमिनीला देण्याचं काम सुरू केलं आहे। मध्यम भागामध्ये चांगला गोल तयार केला आहे, त्याला बाजूला नाल्या करत आहेत। अगदी छोटी छोटी मुलं, परंतु अतिशय मेहनतीनं आपली जी परसबाग आहे ही परसबाग फुलवण्याचं या ठिकाणी काम करत आहेत। आज या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना शाळेत न बोलवता स्वतःच काम करायचं ठरवलेलं आहे। पालकसुद्धा गेल्या 2 महिन्यापासून अतिशय परिश्रमपूर्वक शाळेच्या परिसरामध्ये परसबाग निर्मितीचं काम करत आहेत। ही पहा, मेथी आता तास धरलेली आहे, त्याच्याच बाजूला संभारी आता येत आहे आणि एकूणच शाळेचा जो परिसर आहे हा परिसर टप्प्याटप्प्याने, गती थोडी कमी आहे परंतु परिवर्तन मात्र निश्चित आहे। अतिशय सगळा भाग इथला पूर्ण गोट्यांनी भरलेला आहे। सगळे हे दिसत आहेत तुम्हाला लावलेली, ही सगळी जमिनीतच निघालेली गोट आहेत सगळी। अगदी पालकांनी खूप परिश्रमपूर्वक ही सगळी गोटी जमिनीतून काढलेली आहेत। हे पाहताय तुम्ही, पहा का, अगदी मोठे मोठे दगडं या माळरानावरचे आहेत। ते माळरानावरचे दगड हे सगळे पूर्ण काढून पहा, हे सगळे या जमिनीतले निघालेले दगड आहेत। हे सगळे पूर्ण अतिशय मोठमोठे असणारे दगड हे काढून जमिनीला सुपीक बनवणं आणि मग त्याच्यामध्ये धान्य उगवणं, ही प्रक्रिया म्हणजे खरोखरच खूप परिश्रमपूर्वक असणारी प्रक्रिया आहे। पहा, आमचे विद्यार्थी अतिशय परिश्रमपूर्वक या बगीचाला या ठिकाणी आकार देत आहेत। एक सुंदर आकार त्यांनी तयार केलेला आहे। जमिनीचा भाग छोटाच आहे परंतु त्या छोट्या भागाला वेगवेगळ्या भागामध्ये विभागून त्याला एका विशिष्ट रचनेमध्ये आणण्याचं काम हे आमची विद्यार्थी मंडळी करत आहेत आणि खरोखरच यांचं हे काम वाखाणण्यासारखं आहे, कौतुक करण्यासारखं आहे। हा दिसतो आहे परिसर। पुढच्या काही कालावधीमध्ये हा परिसर तुम्हाला सुंदर, रमणीय आणि हरित स्वरूपाचा दिसल्याशिवाय राहणार नाही।